आज सकाळचा नाश्ता असा काहीसा होता. गुड मॉर्निंग. हाय, मी राजश्री. आज सकाळची सुरुवात ना एकदम निवांत झालेली. आज संडे होता, त्यामुळे आपल्या मर्जीने उठायचं होतं. आज उशिरा उठलेले, त्यामुळे केस सुकवायला जास्त टाइम न घालवता हेअर ड्रायरने केस सुकवून घेतले. आता कामं तर करायची होती, त्यामुळे पटापट केस मात्र सुकवून घेतली. केस ओपन ठेवून माझ्याकडनं काही कामं होणार नाही, त्यामुळे पटकन रेग्युलर माझी हेअरस्टाईल करून घेतली. आता केसांची हेअरस्टाईल झाल्या झाल्या किचनमध्ये आले. आज ना किचनमध्ये मस्त असं चिकनचा वेत होता, त्यामुळे ना सर्व वाटणाची तयारी करून ठेवलेली. पटकन वाटण भाजून घेतलं. तर मी वाटणामध्ये ना सफेद तीळ सुद्धा घालते चिकनच्या, त्यामुळे सफेद तीळ सुद्धा घेतलेले सोबत. त्यानंतर मग गरमागरम चपात्या करून घेतल्या. एका गॅसवर चिकन शिजत घातलेलं, एका गॅसवर गरमागरम चपात्या करून घेतल्या. आता बहुतेक जणांना चिकन सोबत ना भाकरी आवडते, पण आम्हाला चपात्या आवडतात. लगेचच मग जेवण बनवून घेतलं. मस्त असं चिकन मसाला आणि तांबडा रस्सा बनवलेला. छान जेवण तर तयार झालं. लगेचच ताट केलं आणि जेवून घेतलं. मस्त असं जेवण लागत होतं. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना निवांत भांडी घासायचा टाइम झालेला. आता भांडी घासून घेतली. एवढा सारा भांड्यांचा ढीग माझी वाट बघत होता. ती सर्व घासली. पण आज संध्याकाळच्या जेवणाला मात्र आराम होता, कारण संध्याकाळचं जेवण पण आत्ताच बनवून ठेवलं, त्यामुळे एका ह्याच्याने खुश पण होते. त्यानंतर फरशी वगैरे पुसली. तोपर्यंत ईश्वरीने बाहेर आवाज दिला. हे डॉगी आहे ना, बाहेरून आलेलं. कसं आतमध्ये आलं ते समजलंच नाही. जाताना समजलं की अशा पद्धतीनेच ते बाहेरून आलं असेल, आणि ते जाताना खूपच घाबरलेलं होतं, कारण त्याला आम्ही हात लावू याचीच भीती होती. कसं बसं ते बाहेर गेलं. ईश्वरीला मात्र वाईट वाटत होतं ते एकदा पळून गेलं म्हणून. त्यानंतर ईश्वरीला घरात घेऊन आले. बघते तर चहा प्यायचा टाइम झालेला आणि चायपत्ती संपलेली. मग लगेचच दुकानात गेले. चायपत्ती तर घेतली, पण ईश्वरीला मात्र खाऊ घेतला नाही, म्हणून आम्ही भरपूर चिडचिड करत होतो. तिची मात्र एवढी चिडचिड झालेली. घरी घेऊन आले, तिचा मूड फ्रेश केला आणि मस्त चहा बनवायला ठेवला. आता चहा तर होतो. ईश्वरीला बिस्किट खायला दिलं आणि इथेच माझा व्हिडिओ एंड करते. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.